नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. सांगली येथे पाटलो पाटील यांचे बांबू या विषयावर व्याख्यान. प्रत्येक नदीच्या काठी जर बघितलं तर की बांबूची लागवड पूर्वी केली जायची. ती या सगळ्या कृष्णा नदीच्या काठी चौथाई सरांनी या सगळ्यांनी गेल्या वर्षी एक मोहीम आखली होती की कृष्णाकाठी बांबूची लागवड करायची. तर ही म्हणजे नदी आणि पाणी आणि बांबू हे जसं अटळ नातं आहे. तर मला या जलसाक्षरतेच्या किंवा आपण सगळे जलदूत आहोत, जलसमन्वयक आहोत, या सगळ्यांना एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की आपल्या गावात जर पाणी निर्माण करायचं झालं तर बांबूची लागवड असणं आवश्यक आहे. ती छोट्याशा शेतात असू दे, बांधावर असू दे, नदीच्या काठाला असू दे. त्याचं कारण हे असं आहे की बांबूला सूट मूळ नाही. पहिली गोष्ट म्हणजे इतर झाडं जशी आपण मुळं खाली जातात तसं बांबूचं मूळ नाही. ते फायबर त्याची मुळं असतात ती साधारणतः 2-3 फुटापर्यंत पसरतात आणि वरून येणारं पाणी ते धरून ठेवतात आणि धरून ठेवलेलं पाणी ते थोडं सोडत राहिल्यामुळे बारमाही नद्या जर व्हायच्या असतील तर बांबूची लागवड होणं गरजेचे असते. असा प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे. नद्यांचं पुनर्जीवन करण्यामध्ये बांबूचं जर सगळ्यात योगदान काय असेल तर तो पाणी पावसानंतरसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध करून देतो आणि बांबूची हिरवीगार वनं जी आहेत ते ह्युमिडिटी तयार करण्यामध्ये, हवेतलं पाणी शोषून घेण्यामध्ये काम करतात. तर आपल्या दृष्टीनं जलसाक्षर म्हणजे जल ह्या दृष्टीने काम महत्त्वाचं असं आहे की बांबूला आपण का महत्त्व दिलं पाहिजे. वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटीमध्ये सर्व झाडांची गरज आहे, पण त्यातल्या त्यात बांबूची लागवड करणं किंवा बांबूसाठी महत्त्व देणं ही आवश्यक यासाठी आहे की बांबू आपल्याला पाणी उपलब्ध करून देणारा एक स्रोत आहे आणि महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे वृक्ष लागवड करणं, देवराई तयार करणं, देवराईतून पाणी उपलब्ध करून देणं, गावासाठी पाणी उपलब्ध करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये बांबू अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असल्यामुळे बांबूला महत्त्व आहे. आता बांबूच्या कुठल्या जाती लावायच्या, काय जाती लावायच्या हा थोडासा भाग आहे. म्हणजे आता आपण कोकणमध्ये गेलो तर तिथं मानगा असतो, कोरबेट असते, ती जात वेगळी असते जी द्राक्षासाठी किंवा काठीसाठी म्हणून जाते. तर पावसाचं पाणी झेललं पाहिजे. जे पावसाचं पाणी पडून गेलं ते जाणार नदीला जाणार, पुढे समुद्राला जाणार. ते तिथंच तटवायचं असेल आणि बारमाही उपलब्ध करायचं असेल तर त्याची बांबूची गरज असते. तर त्यासाठी आपल्या परिसरातले येणारे बांबू, मग कळक असू दे, मानवेल असू दे, हे सगळे बांबू कुठला लावा हा महत्त्वाचा नाही सर. तो कमर्शियली लावण्याच्या वेळी विचार करायचा असतो. तो आपण मानवेल लावायचा, कळक लावायचा की बल्कवा लावायचा किंवा जॅजिसेस लावायचा हा वेगळा भाग आहे. बांबूमध्ये कसं आहे, आपण पाण्याच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो त्यावेळी एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की बांबूची लागवड झाली पाहिजे. आणि आता समजा आता सर कसं म्हणाले की बाबा जिकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे त्या भागातले आपण सगळे लोक आहोत. तर त्या भागात साधारणतः मानवेल येते, कळक येतो, ह्या जाती ते तिकडं लावल्या जातात आणि लावणं सोयीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की बांबूच्या दृष्टीनं म्हणजे मी आता ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, काही ठिकाणी अभ्यास केला त्यावेळी असं जाणवलं की मराठवाड्यासारख्या ठिकाणी ज्यावेळी दुष्काळ होता, लातूरला ज्यावेळी आपल्याला इकडून टँकर पोहोचवावं लागलं, त्याच्यामध्ये बीडमधल्या एका शेतकऱ्याची जी बांबूची लागवड होती त्या लागवडीला काही झालं नाही, म्हणजे त्या शेतीला काही झालं नाही. तर ते सेंद्रिय पद्धतीने ते करत होते आणि सेंद्रिय पद्धतीने करत असल्यामुळं जे खाली आपण जे म्हणतो की त्याच्या मुळासाठी जे काही जीवाणू पाहिजे ते जीवाणू ठेवल्यामुळे आणि हवेतला जो काही थोडा बहुत आर्द्रता असेल ती शोषून घेऊन ते झाडं राहिले नाही, पण नष्ट झाले नाहीत भेटत. हे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या परिसरामध्ये आपण जेव्हा लागवड करत असतो ना तर आपल्या परिसराला अनुकूल कुठले आहे तीही जात लावणं महत्त्वाचं आहे. आता आपण पाण्यासाठी जेवढे विचार करतो त्यावेळी ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी किंवा जिथं शक्य असेल गावात दायऱ्यांच्या ह्याच्यात असू दे ह्या लागवडी करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट बांबू काय देतो, त्यामुळे बांबू एक गोष्ट आहे, समजा आपण 1 एकरभर एका गावाला लावली काय सर तर 3000 काट्या त्या गावासाठी देऊ शकतो. समजा ते सार्वजनिकमधले असते, सार्वजनिक कामाला येतील किंवा एका गावाच्या गोडीची गरज भागू शकतो आपण लावलेलं कंटिन्यू. मग ते बाकी सगळ्यात जे बांबूचे जे उपयोग आहेत, बांबूपासून वस्तू बनणे, कापड बनणे, लोणचं बनणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, औषध बनणे, ह्या सगळ्या बांबूच्या व्हॅल्यू ॲडिंग गोष्टी आहेत. त्या सोडून आपण रॉ म्हणून बांबू म्हणतो, काठी जर विकायची म्हटली तरीसुद्धा आज बांबूची काठी आपण कोकणात विकत घ्यायला गेलो की जागेवर 40 ते 50 रुपयाला असते. आपल्यापर्यंत ती 100-125ला पडते गोडीची काठी. आता समजा पाडव्याला तुम्ही विचारायला गेला तर तुम्हाला लक्षात येईल. तर स्वयंपूर्ण गाव करण्यामध्ये बांबूची गरज का आहे, तर बांबूची लागवड केल्यानंतर गावासाठी पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये बांबू महत्त्वपूर्ण येणार आहे. आपल्या कामासाठी काय असेल तर त्या गरजा बांबूतून तयार होणार आहे बांबूच्या सगळ्याच्या उपलब्धतेमुळं. आणि आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर बांबूचं हे
की बांबू ऑक्सिजन जास्त देत असल्यामुळे, बांबू हा ऑक्सिजन जास्त देत असल्यामुळे इतर कुठल्याही झाडापेक्षा बांबूचं 33% ऑक्सिजन देण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपण ज्यावेळी बांबूची लागवड करतो गावामध्ये, गायरांमध्ये असू दे किंवा गावातल्या एखाद्या जागेमध्ये असू दे, ओपन प्लेसमध्ये असू दे, तर तो ऑक्सिजन पार्क होतो. ऑक्सिजन पार्क झाला याचा अर्थ झाला की आपल्याला जे ऑक्सिजनचे हवेमध्ये जे उपलब्ध आहे ती वाढली आणि याचा अर्थ त्या गावाचं आरोग्यसुद्धा होऊ शकतं. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बांबू आपल्याला पाणी उपलब्ध करून देतो, हवा शुद्ध म्हणण्यापेक्षा हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त देतो, जी जीवनासाठी आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टीची उपलब्धता बांबूमधून होत असल्यामुळे बांबू लागवडीकडे वळावं असं म्हणण्यापेक्षा बांबूची लागवड असा हा विषय वेगळा आहे. लागवड करणं, मोठ्या प्रमाणात करणं, त्याचं कमर्शियलायझेशन करणं, पण प्रत्येक गावामध्ये थोडी थोडी लागवड व्हायला पाहिजे. हे आपण आपल्या दृष्टीने जलसाक्षरांनी किंवा आपण आपल्या मार्फती पेरलं गेलं पाहिजे विचार की तो आवश्यक आहे. प्रत्येक गावामध्ये काही ना काही बांबूची भेट असणंही आवश्यक आहे, कारण आपल्याला एक आरोग्य म्हणून एक चांगल्या गोष्टी म्हणून हे होऊ शकतात आणि हे आपण सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. या दृष्टीनं काही समजा काही अडीअडचणी असतील तर त्यासाठी खूपशा उपलब्ध सोयी आहेत की त्याच्यावर आपण बघू शकतो. त्याच्यासाठी स्कीमा आहेत, कृषी खात्याची आहे, बांबू महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डची आहे, ज्याला आपण बांबू मिशन म्हणतो. बांबू मिशनची राज्याने घेतलेली स्कीम आहे. त्याच्यामध्ये काही बांधावर लागवडीसाठी आहे किंवा अनुदान आहे. जी गावं बांबू मिशनखाली निवडली गेली आहेत क्लस्टरसाठी, त्या क्लस्टरसाठी काही योजना आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आहेतच. आपण बांबू लागवड करताना कोणत्या योजनेखाली कसा फायदा घेऊन लोकांना काय करता येईल सांगता येईल याचं घेऊन जर केलं तरीसुद्धा आपल्याला आपलं पाण्याचं काम होऊ शकतं. मला या दृष्टीनं हा महत्त्वाचा विषय मला मांडायचा आहे की आपण पाण्याचं काम करतो त्यावेळी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या बांबूसारख्या घटकाकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि ते बांबूला महत्त्व दिलं तर पाणी आपोआपच उपलब्ध होणार आहे आणि पाणी उपलब्ध झालं तर आपलं काम पुढं जाणार आहे. आपण पाणी उपलब्ध व्हायसाठी पाणी शुद्धीकरण, पाणी प्रदूषण या सगळ्या गोष्टीसाठी जे काम करतो तर त्याच्यातलंही काम चांगल्या पद्धतीने पुढं जाऊ शकतं. फारसा वेळ न घेता आपला. तर सर मला एक 2 शेअर असं वाटतात, मला या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की नाही माहिती नाही, पण एक सगळ्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. एक 2 बशीर मधच्या ओळी की लोग टूट जाते हैं घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में. आणि दुसरा एक शेर आहे राहत इंदोरीचा की पहिला शेर असा आहे की लोग टूट जाते हैं घर बनाने में, लोग टूट जाते हैं घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में. आणि दुसरा एक शेर आहे, दूसरा शेर असा आहे की कहाँ कहाँ ढूंढोगे हमारे कातिल, कहाँ कहाँ ढूंढोगे हमारे कातिल. कातिल म्हणजे खून करणारा माणूस, आमचा खून करणारा माणूस कुठे कुठे शोधा. कहाँ कहाँ ढूंढेंगे हमारे कातिल, एक इल्ज़ाम भी हम ही पर लगा दो, हे इल्ज़ाम भी हम ही पर लगा दो. म्हणजे हा आरोपसुद्धा आता आमच्यावरच ठेवा ना तुम्ही की आमचं कातिल शोधण्यापेक्षा की आम्हीच आमचा खून केलेला आहे. तर हे 2 शेर सांगण्याच्या मध्ये माझा भावना अशी आहे की लोक टूट जाते हे घर बनाने में. ही जी सृष्टी तयार झाली तर आमच्या अगोदरची जी लोकं होती की त्यांचं जीवन सगळं गेलेलं आहे की तळी राखण्यामध्ये, झाडं राखण्यामध्ये, आणि आम्ही नष्ट करण्यामध्ये तरस खात नाही, वाळवंट करण्यामध्ये. म्हणजे लोक टूट जाते हे घर बनाने में. तसंही सृष्टी बनवायला, शेतं बनवायला, वावरं बनवायला, देवराई बनायला त्यांचे आयुष्य गेलं, पिढ्या गेल्या त्यांच्या, त्यावेळी तिने तयार केलं आणि आम्ही ह्या नष्ट करायला घाबरत नाही, तरस खात नाही, आम्हाला दुःख वाटत नाही असं आहे. आणि प्रदूषणाची मारेकरी दुसऱ्याला ठरवण्यापेक्षा, दुसऱ्यावर दोष ठेवण्यापेक्षा आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे. हा इल्जाम मी माझ्यावर घेतला पाहिजे की मी प्रदूषण रोखण्यामध्ये काय काम करतो हे महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की बाबा काही गोष्टी दुसऱ्याने केल्यामुळे ते प्रदूषित होतात, त्यामध्ये थोडा आपलाही वाटा असतो आणि आपला वाटा कमी करत गेला तर जगात सगळ्यांचा वाटा कमी होईल, आणखीन काही लोकांचा येईल, आणखीन काही लोकांचा येईल. म्हणजे आपोआपच जग आणि आपली सृष्टी हे होईल आणि आपण पाणीदार जग करण्यासाठी बांबूचा सहारा घेतल्यास चांगलं होईल. एक बांबू चळवळीतला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एक गरज म्हणून, एक वेगळे असं म्हणत नाही, त्याचं काही प्रमोशन असं म्हणत नाही, की एक गरज म्हणून आपण त्यात जेव्हा जेव्हा लागेल त्याचा वापर करावा आणि या गोष्टीमुळं तुम्हाला चांगले रिझल्ट पण येतील आणि आपण गाव पाणीदार करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी या गोष्टीसाठी त्याचा उपयोग होईल. आणि हा माझा संदेश आपण सर्वांपर्यंत पोचवाल, गावापर्यंत पोचवाल आणि तुमच्या माध्यमातून मला पोचवता आला याचा मला खूप आनंद आहे.
पाटील सर, चौथाई सर आणि संदीप सर या सगळ्यांनी मला संधी दिली, त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि यशोदा पुणे ज्यांनी कार्यशाळा आयोजित केली ती, आणि हे लोकविद्यापीठ आहे काय सर, ते लोकविद्यापीठ आहे आणि लोकविद्यापीठामध्ये येणारे लोकांचा विचार घेऊन येतात आणि लोकांपर्यंत पोचवतात. म्हणून मी आलो. आपण अकॅडमीमध्ये आहोत बरोबर आहे, पण ही अकॅडमी लोकांसाठीच आहे आणि म्हणून मला बोलावंसं वाटते. काय चुकलं असेल तर ते थोडंसं माफ करून मी सगळ्यांची पुन्हा एकदा बोलून रजा घेतो. धन्यवाद. खूबसूरत करण्यासाठी केलेला सगळ्यांचाच हा प्रकार म्हणजे प्रयोग आहे. इथं आमचे गुरुवर्य बसले. धरतीमध्ये एक गाणं आहे, खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, मेरे महबूब को किसने बनाया ये सोचता होगा. ही महबूब का खूबसूरत हे सगळ्यांनी मिळून करायचं आहे. मी आणि पाटलोबा पाटील किंवा चोडणकर बुईने सगळ्यांनीच, चौथाई सर सगळ्यांनीच आपण करायचं आहे असं मी मानतो. यानंतर जनजागरण करू आणि गावातला पहिला तुम्हीच हिस्सा आहे, पाया तुम्ही आहे इमारतीचा. आणि गावात जनजागरण करून प्रत्येक आज आपण जे जमलोय ते 16-17 गावातली हे आहे, गाव तुमच्या बरोबर आहे आणि ते करायचंच आहे. एवढी मोठी माणसं आपल्यासाठी वेळ देतात, हे करतात. आपली अजून मला म्हणत होतं की 48 पैकी 45 कमीत कमी पाहिजे होते अशी माझी इच्छा होती. परवा 50 पैकी 48 आली, पण असो त्याबद्दल काय मत नाही. कारण आपण म्हणतो पाचा मुखी परमेश्वर. आपले जगत विख्यात स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला 5 माणसं द्या, मी जग बदलून दाखवतो. त्यामुळं काय चौथाई सरांचं टायमिंग आणि त्यांचा आजच त्यांचा 50वा त्यांचा विद्यार्थी संमेलन एक सोहळा त्यांनी संपन्न केला. म्हणजे 50 वर्षाचे मित्र विलिंग्डन कॉलेजचे त्यांचा सोहळा होता. आता 4 वाजता झाला आहे, ते घरी फक्त जाऊन इकडं आलेले आहेत. मी कालच आमचं बोलणं झालं, कधीही सरांनी जो आम्हाला खरं तर हे जे रिस्पेक्ट देत आहेत हेच आम्हाला फार वंदनीय आदरणीय वाटतो. सर आपलं म्हणून मनोगत व्यक्त करावं ही विनंती करतो. सर माझे मित्र पाटलाबा पाटील आत्ता म्हणाले की मी भाषण करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींना सांगतो, विषय समजून सांगतात. ते खरंच भाषण करायला तर नेमकं काय करतील असं वाटायला हवं. इतके सहजपणे ते आपल्याला या गोष्टी सांगतायत. आम्ही लोकं बांबूचाच विषय निघाला, आपण थोडा कंटिन्यू करतो आणि पुन्हा आपल्या विषयाकडे वळू आपण. तर आम्ही बांबूसंबंधी लोकांच्या जागृतीमुळे एक मोठं संमेलन घेतलं होतं बांबूचं काम करायचं. कारण बांबूचा जो फुलोर आहे हा फार मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देतो बाहेर सोडतो. आणि म्हणून ती थीम घेऊन आपण गेल्या वर्षी कृष्णा नदी ज्या ठिकाणी सांगली जिल्ह्यात उगम पावते, ज्या सांगली जिल्ह्यात प्रवेश करते ते गाव म्हणजे बहे. आणि ज्या ठिकाणी ही सांगली सोडून कोल्हापूर जिल्हा सोडून कर्नाटकात जाते ते गाव आहे खिद्रापूर. म्हणजे बह्यापासून खिद्रापूरपर्यंत एवढ्या सगळ्या पोर्शनमध्ये नदीच्या साधारण 82 ते 80 किलोमीटरचा हा रीच आहे. या रीचमध्ये आपण बांबूची लागवड करूया नदीच्या दोन्ही काठावर. म्हणजे कशी करायची तर बांबूची आत्ता महापुरानंतर सगळं पाणी शांत झाल्यानंतर जी लेवल असते त्या लेवलच्या वरती पाण्याच्या 15 फुटावरती पहिली बांबूची रो संपूर्ण नदीभर करायची एका बाजूने, तशीच दुसऱ्या तीराने करायची. त्या 15 फुटाच्या वरती 10 फुटावर पुन्हा अजून एक बांबूचं रोप करायचं आणि असं थ्रूआउट नदीचे करायचे. म्हणजे अशी 2 रो करायच्या, एक 15 फुटावर आणि त्याच्यावरती 10 फुटावर असं पूर्ण ह्या एका बाजूला, तसंच ह्या दुसऱ्या तीरावर अशा तऱ्हेने बांबूची लागवड करायची. समजा महापूर पुन्हा दरम्यानच्या काळात आला तर ती बांबूची जी रोपं असतात ती त्याची मुळं घट्ट धरून ठेवतात जमिनीला. धूप तर थांबवेल आपली, पण आपली जमीन धूप होऊन जे गाळ आपला सगळा मध्ये साचतो आहे आणि गाळ साचल्यामुळं पाणी जे येते ते पाणी पसरते बाहेर, फार लवकर पसरते. आणि 7-8 NGO होते की त्यांनी काम चालू केलं. ह्या 7,000 झाडापैकी नंतर महापूर ही मार्चमध्ये लावली, महापूर आला आणि थोडी झाडं त्यातली गेली. पण त्याच्यामध्ये आता काय आम्ही बघतोय की खाली जे शिल्लक राहिले काय, कारण ते बांबूची जाळी असते ती होऊ लागते पुन्हा येऊ लागते, तो त्याच्यावर आम्ही वॉच करावं लागलो. पण पुन्हा आता नव्याने जो उचल घेऊन
दुधोंडीपासून इकडं ज्यांना ह्यांना महत्त्व समजले ते लोक आहेत बांबूची लागवड करत आहेत. आता 12,000 बांबूची झाडांची लागवड आता झालेली आहे. तर बांबूच्या संबंधात हे असं आहे, विषय आपला बांबूचा चालू होता तो पुढे जरा माझ्या म्हणून थोडा कंटिन्यू केला आणि आपण आपल्या जिल्ह्यात काय करायला लागलो आहे हे सांगितलं. पण आता पाटलोबा पाटील साहेबसुद्धा आहेत आपल्याबरोबर. आपल्या खेडेगावांमध्ये सांडपाण्याचा प्रश्न असतो, बरोबर आहे. तर सांडपाणी हे इतरच तिथं गटरमध्ये जातं आणि गटरमध्ये गेलं की ते तसंच राहतं, त्याची डास उत्पत्ती होते, मग त्याचं शेवाळ धरायला जातं. एखाद्या म्हणजे टँकमध्ये गेलं की ते शेवाळ धरून तो आपला तलावच बाधित होतो. आपल्या खेडेगावामध्ये कुठंतरी एक खंदक खणलेला असेल तो बघायचा आपण, बरोबर. खंदकामध्ये हे स्थिरीकरण करू शकतो आपण सांडपाणी सोडून, बरोबर. स्थिरीकरण झालेलं पाणी जर आपण बांबू लागवडीसाठी वापरलं त्यानंतर, तर बांबूचे जसं त्यांनी 2-3 प्रॉपर्टीज असं सांगितले की त्याला सोटमूळ नाही आहे, पण तुमचे ते बांबूचे जे स्प्रेड असतो ज्या मुळांचा, बरोबर, ते स्थिरीकरण केलेलं सांडपाणी जे आहे ते बांबूच्या बल्कोवा जातीच्या दिलं तर ते पूर्णपणे ॲब्सॉर्ब केलं जातं कार्बन त्यातलं. आणि कार्बन सिक्वेस्टरिंग प्रॉपर्टी म्हणजे वातावरणातला जो कार्बन शोषून घ्यायची जी क्षमता बांबूची आहे ती हायेस्ट आहे. आणि दुसरं म्हणजे की जंगलतोड होते आपल्याकडं, की जंगलतोड होते आणि तो जो लाकूड फाटा जो आहे तो आपल्या औद्योगिकरणाला वापरला जातो. त्याला जर आपल्याला पर्याय द्यायचा असेल तर हे जे बांबूसारखं पीक आहे त्याची तोड होऊन ते आपण, कारण त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे ज्वलनशील क्षमता जी कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणतो ती चांगली आहे. म्हणजे जंगल वाचवायचं असेल तरी बांबूसुद्धा पर्याय आहे. तुम्हाला कार्बन सिक्वेस्टरिंग करायचं असेल तरीसुद्धा बांबू वातावरणाचा पर्याय चांगला आहे. जर तुम्हाला जे सांडपाण्याचे जे आहे स्थिरीकरण झालेलं पाणी त्याला द्यायचं असेल आणि त्याची जोमानं वाढ होते, हे प्रयोग आम्ही इंडस्ट्रीसाठी केलेले आहेत. तर हे प्रयोग तुम्ही सांडपाण्यावर, घरगुती सांडपाण्यावर करा. दुसरं आम्ही इंडस्ट्रीवर काय करतो की ट्रीटमेंट झालेलं पाणी, आज शासनाचे असे नियम आहेत की पाण्याचं कॉन्टॅमिनेशन किंवा त्याचं म्हणतो प्रदूषण, दोहन, अतिक्रमण आणि हे झालेलं आहे. तर तुम्ही ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये किंवा तलावामध्ये पाणी सोडूच शकत नाही. तर त्याला त्यांनी नॉर्म आणलेला आहे प्रदूषण मंडळाने की 0 लिक्विड डिस्चार्ज, की तुमच्या इंडस्ट्रीमधनं पाणी बाहेरच पडतं कामा नये. तर एका आम्ही इंडस्ट्रीमध्ये असा विचार केला, एक कॅडबरी ते किंडर जॉय वगैरे चॉकलेट खातात, आतमध्ये खेळणं असतं बघा त्याच्यामध्ये. तर ट्रीटमेंट केलेलं पाणी आज इंडस्ट्रीला तो पाणी टाकायचं कुठं हा महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्याकडेला आम्ही ही बल्कोवा जातीची बांबूची झाडं 1000भर फेन्सिंगला लावली आणि त्याला ड्रीप इरिगेशननी पाणी दिलं. काहीतरी 1 लाखभर लिटर असेल मला वाटतं ते पाणी ड्रीपने गेलं आणि 1000भर ती फेन्सिंगला लावली संपूर्ण. तर एका वर्षात त्याची 25-30 फूट वाढ झाली. म्हणजे त्याचं एक तर ग्रीन इमेज बदलली, फेन्सिंग झालं, प्लस तुमचे जे काय शुद्धीकरण झालं हवेचं. तर हा जो इंडस्ट्रीनं केलेला उपाययोजना आहे ती आपल्याला गावामध्ये तलावावर सुद्धा करता येण्यासारखी साधी सोपी गोष्ट आहे. तर 2 पद्धतीने ह्याच्याकडं बघावं की सांडपाण्याचं निर्मूलन. आता सांडपाण्याची टेक्नॉलॉजी म्हणजे बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आहेत, तंत्रज्ञान, पण त्याला आपल्याला किती परवडतील, तंत्रज्ञान किती परवडेल हे आज फार आपल्या आवाक्याबाहेर आहे, शासनाच्या पण नाही आपल्या पण. तर आपणच ह्याच्यावर हे प्रयोग, म्हणजे मी 2 तुम्हाला आता टूल दिले, एक रेन वॉटर पर्जन्यजल संकलनाचं फिल्टर हे करावं आणि आपल्याबरोबर पाटलोबा पाटील आहेत बांबूचे, त्यांनी मला वाटतं 100-200भर व्हिडिओ केलेले आहेत. त्यांनी जो रिसर्च केलेला आहे त्याची मदत घ्यावी. आणि सांडपाण्याचं काही तुम्हाला जर मूलभूत ज्ञान असेल, घ्यायचं असेल पुढं जाऊन आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करायची असेल तर मी सुद्धा तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. त्याचे BOD कसे कमी करायचे, COD कमी विचारायचे. तर जे आता महत्त्वाचा जो थीम चौताई सरांनी मांडला की आपल्याला त्यांनी एक पूर्ण आढावाच घेतला खरं म्हणजे, की पूर्ण
एक पाणलोट क्षेत्र कसं पाणीदार करायचं, त्याचा एक कंप्लीट चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर उभा केला. आणि त्याची जोड होती ती अगदी खालती जमिनी लेवलपासून ते अगदी युनायटेड नेशनच्या ज्या थीम्स असतात वेगवेगळ्या, आणि त्या थीम जमिनी लेवलपासून थीमपर्यंत इतकं ते स्केलेबल काम त्यांनी जमिनीवर पेरलं, जमिनीशी नातं जोडलं आणि जमिनीशी पेरलं.